सत झाले तिथं सदा पाहिजे. स्वस्मिन सदाभिलाषित्वात म्हणजे स्वतःमध्ये सदैव अभिलाषा करत असलेला अभिष्ट ज्ञापकत्वतः. आणि अभिष्ट म्हणजे काय घेतलं? इच्छित. आपलं जे इच्छित आहे त्याला ज्ञापक म्हणजे सूचित करत आहे, म्हणजे हितकारक वस्तूची जाणीव करून देतो. म्हणजे आत्माच आपल्या आत्म्याची निरंतर अभिलाषा करतो, म्हणजे इच्छा करतो. हितकारक वस्तूची काय करतो? ज्ञापक म्हणजे सूचना देतो. आणि स्वयंहित प्रयोक्तृत्वात स्वतःच हिताच्या मार्गात प्रयोक्तृ म्हणजेच उद्युक्त आहे असं असल्यामुळे म्हणून तो काय सांगितलं? आत्माच आत्म्याचा गुरु आहे. आत्मन म्हणजे आत्म्याचा, आत्मा एव आत्माच काय आहे? गुरु आहे. प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्यायचे, आत्माच आत्म्याचा गुरु का आहे? कोणतीही गोष्ट आपल्याच परिणामानुसार करत असते. दुसऱ्याचं कधीही आपण ग्रहण करतच नाही आणि दुसऱ्याच्या अनुसारे वागत पण नाही. सगळं काही प्रत्येक वस्तू आपापल्यानुसारच परिणमन करते. आपल्या वस्तूला अनुसरून तिचं परिणमन चाललेलं आहे. त्याला सोडून अन्य ठिकाणी काही प्रयोजनच नाही. म्हणून आम्हाला प्रत्येक समय स्वभावात राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? तर सांगितलं स्वयंप्रयोक्तृत्वात स्वतःच प्रयोग करत असल्यामुळे, म्हणजे स्वतः अभिलाषा करतो, म्हणजे जिज्ञासा करतो. अभिलाषा म्हणजे काय करतो? जिज्ञासा करतो आणि स्वतःलाच हितकारक वस्तूची सूचना मिळते. लौकिकातलं पहिलं उदाहरण घेतलं तर लक्षात येईल. स्वतः इच्छा कशाची केली? मला बाजारात जायचंय आणि काय करायचंय? कुठली तरी वस्तू खरेदी करायची. स्वतःच ह्याने अभिलाषा केली. मग हितकारक वस्तूचा शोध घेत होतो. हितकारक म्हणजे काय? हे घेतलं तर मला हे उपयोगी पडणार आहे. मग काय असेल? भांडी असतील, धान्य असेल, फळं असतील किंवा अजून काय आपल्याला जे पाहिजे ते. त्यामध्ये इच्छा आणि हित दोन्ही पण आहे. घेण्याची इच्छा आहे आणि हितकारक म्हणजेच आपल्याला ते उपयोगी पडत असेल तर घेणार, उपयोगी पडत नसेल तर कोणी पण व्यर्थ घेत नाही. पण आता काय केलं? मुलाने हट्ट केला. मुलाला कळत नाही एखादी वस्तू, पण तो काय म्हणतो? मला हे पाहिजेच. आणि मोठ्या लोकांना वाटतंय की हे घेऊन काय उपयोग नाही. मग काय करायचं? तिथं घ्यायचं की नाही घ्यायचं? पुरवावं लागतं. मग घेतलं, उपयोगी नसताना घेतलं. मग आपण उदाहरण कोणाचं घेतलं? बाल. बाल म्हणजे अज्ञानी. मग अज्ञानीचा सुद्धा हट्ट कोणता आहे? परद्रव्यातून मला आनंद मिळतो. मग त्यासाठी तो टीव्ही पाहायला बसतो, त्यासाठी शरीराची सेवा करतो, कुठे फिरायला जायचं असेल तिथं जातो. हे सगळं कोणता हट्ट झालं? बाल म्हणजे आता इथं अज्ञानी, म्हणजे अज्ञानीने मोहाने केलेली ही परिणती. आणि त्या परिणतीचं हे फळ असं आहे की जे अयोग्य आहे, ज्याचा काही उपयोग नाही, अशामध्ये त्याचं चित्त गेलेलं आहे. आता तिथं काय म्हणायचं? गुरुचं हे आत्माच आपला गुरु आहे. आपला आत्माच आपल्याला गुरु आहे सांगितलं. मग इथं कसं काही गुरु लावायचं आता? तर तिथं सुद्धा त्यानेच केले ना हे चुकीचं काम, तर त्याला सुधारायचे, दुसरं कोणाला नाही. म्हणून तोच त्याचा गुरु आहे. जेव्हा त्याची नशा उतरेल तेव्हा तो काय करेल? अरे माझं चुकलं, मी असं असं केलं, सगळा चुकीचा पाडा वाचतो आता तो. मग ते चुकीचा पाडा वाचायला घ्यायचं आलोचना पाठ. काय घेतलं आलोचना पाठ मध्ये? मी एवढा आरंभ केला,
काय केलं आरंभ करण्यामध्ये? झाडलं, झाडताना मुंग्या वगैरे मेल्या, अग्नी पेटवली, त्यामध्ये पुष्कळ जीवाची हिंसा झाली, पाणी गाळलं, पंचसुना म्हटलं ना. मग तिथं काय घेतलं अजून? दळणे, कुटणे, काढणे. मग हे सगळं करताना जीव मेले की नाही? विराधना झाली माझ्याकडून. लगेच तो काय करतो? पश्चाताप करतो. पण केव्हा पश्चाताप खरा होतो त्याला? अंतरंगात जर ह्याचा स्वीकार असेल तर पश्चाताप, आणि स्वीकार नसेल तर अजून परत त्याची भ्रमंती वाढली समजाय. म्हणून प्रत्येक समयामध्ये मी चुकलो हे स्वयं स्वतःला जेवढं कळते तेवढं दुसऱ्याला कळत नाही. मग त्याला उदाहरण पाहायचंय कोणतं? कुंडल मंडित हा जो राजा आहे तो कोणाचा भाऊ आहे? भामंडलचा. म्हणजे आता जो भामंडल झालेला आहे त्याच्या पुरोभावामध्ये तो कुंडल मंडित राजा होता. उन्मत्तपणे वागण्यामध्ये काय चूक करेल आणि कुठलं पाप करेल कळणार. मग त्याच्या मनाला काय पडलं होतं पसंत? तर एका ब्राह्मणाची स्त्री असती चित्तोत्सवा. सीतेचा जीव आहे हा चित्तोत्सवा. आणि मग ती एका ब्राह्मणाच्या पत्नीला पाहून तो कुंडल मंडित राजा मोहित झाला आणि तिचं हरण केलं त्याने. पण त्या ब्राह्मणाने घरी येऊन पाहिलं तर आपली पत्नी नाही घरामध्ये. तो शोध घेत चाललाय, पण शोध घेताना कुठं कोणाला शरण जातो? राजाला. पहिलं राजाकडे नोंद करतो ना, असं घटना घडली, न्याय द्या. मग घटना कोणती घडली आहे? माझी पत्नी हरवली. काय नोंद दिली त्यांनी? माझी पत्नी हरवलेली आहे आणि मला शोधून द्या. कुठे ती पत्नी आता? त्याच्याकडेच. पण तो काय नाटक करतो? तो सगळ्या आपल्या राजसेवकांना पाठवतो, बघा म्हटल्याचा शोध घ्या म्हटले, जा कुठे आहे ते बघ, शोधून द्या त्याला. कुठे आहे ती? आपल्याच जवळ आहे. स्वतःच हरण केली आणि कुठं का पाठवतोय तो शोध घ्यायला? कुठं या पृथ्वी तलावर कुठं मिळेल तिथनं त्याला आणून द्या. मिळेल का तशी कधी? ह्याच्या जवळच आहे म्हटल्यावर मिळेल का? मिळणार नाही. परंतु त्याने तर तसं नाटक केलंय. आणि तो तर गरीब बिचारा ब्राह्मण. घटना काय घडली? झालं तो शांत बसला, आता मिळत नाही म्हटल्यानंतर. पण आतून शांत आहे का हे पाहिजे. ह्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचे उदाहरण. आतून शांत आहे की बाहेरून शांत आहे? बाहेरून शांत आहे. मग शेवटी नाविलाज म्हणून काय केलं त्याने? तापसीचा वेश घेतला. आणि काय घटना घडली पुढं? तापसी म्हणजे मिथ्या दृष्टी, म्हणजे अंतरंगात भोगाची रुची पडलीच आहे ना. म्हणजे किती तप केलं तर कशासाठी केलं? तपोन तपता वैमेव तपता. तपाने आम्ही तापलो नाही तर स्वतःच तापून गेलो. म्हणजे तप केलं नाही, तापलो. ज्यामध्ये ताप आहे ते तप नाही, आणि ज्यामध्ये स्वरूपाचं प्रतपन आहे ते तप आहे. म्हणजे स्वरूपाचं प्रतपन म्हणजे प्रकर्षाने स्वभावामध्ये राहणं. असं जर झालं तर ते खरं तप आहे, खरं तेज आहे. मग ते तर आपल्या जवळच आहे. पण आपण कुठून त्याला प्रामाण्य कुठे ठरवतो? मी डोक्यावर शिळा घेऊन उभा राहिलोय, एवढे कष्ट करतोय, उन्हात उभा राहिलोय, काही खात पित नाही, उपवास केले, एका पायावर उभा राहिलोय, कोणी आलं तर बघत सुद्धा नाही कोणाकडे. केवढं तप चाललंय माझं. कुठं केलं तपाचं प्रामाण्य? बाहेरच्या क्रियेला केलं. आणि म्हणून आम्ही आजपर्यंत आमची स्वतःची फसवणूक करत आलो, दुसऱ्याची नाही.
अशा प्रकारचे वेश अनेक वेळा धारण केले म्हणून सांगितलं आत्मा एव आत्मनः गुरु. आत्माच आत्म्याचा गुरु आहे. तू परीक्षण कर, काटछाट कर, काय चुकले ते बाजूला काढून टाक आणि जेवढं बरोबरच आहे तेवढं ठेव. तुझं कल्याण करायचंय ना तुला. स्वयंहित प्रयोक्तृत्व. तू स्वतःच हिताचा प्रयोक्ता आहेस. म्हणजे तुला दुसरं कोण कल्याण देणार नाही, दुसरं कोण हित आणून देणार नाही, किंवा तुला दुसरं कोणी शरण नाही. तुझं सुख तुझ्या जवळ आहे. तू त्याचा शोध घे की मी हे केलेलं बरोबर आहे का. जिभेला भाव झालेत काय, म्हणजे जिभेला काय आवडतंय ते जीवाने भाव करून त्याला दिलं, पण पोटाने लगेच त्याचं काय केला, सत्कार केला नाही, तिरस्कार करून टाकला. जे जिभेने ज्याचा सत्कार केला होता त्याचा पोटाने तिरस्कार केला. म्हणजे काय झालं, ताप आला, पोट दुखू लागलं, काही ना काहीतरी झालं. मग काय सांगितलं, हे मंजूर नाही. पोटाला जे मंजूर आहे ते दे, जिभेला मंजूर आहे ते देऊ नकोस. मग तसं तुझ्या स्वभावाला काय मंजूर आहे, ज्ञान दर्शन स्वभावात राहणं, न्यायिक राहणं एवढंच मंजूर आहे. आणि त्याला जे मंजूर नाही ते देऊ लागलं तर सांगितलं फिर, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जा. आत्माच आत्म्याचा गुरु आहे. काय चूक करायची तुझं तू ठरव, किंवा कसं मोक्षाला जायचंय की संसारात राहायचंय हा निर्णय तुझ्या हाती आहे. हमको मानव जन्म मिला, पाप करो या पुण्य कर. काय म्हणतो, मनुष्य जन्म मिळालाय, पण पाप करायचं की पुण्य करायचं की हा दोन्हीच्या अतीत व्हायचं हे तुझी आवड. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसारच राहतंय, परिणमन करतंय. म्हणजेच काय, रुची कुठं आहे त्याप्रमाणे त्याचं चाललंय कार्य. म्हणून मला आता कुठली रुची करायची आहे, जिज्ञासा कोणती आहे, कोणती सांगितली, आत्म्याच्या हिताची. सदाभिलाषित्व, सदैव आत्महिताची ज्याला इच्छा आहे तो काय करतो, आत्म्यालाच गुरु ठरवतो. काय म्हणतो, माझे जेवढे दोष आहेत त्याला निराकरण करायला तेवढा अजून कोण गुरु भेटलाच नाही. काय सांगितलं, तेवढे दोष निराकरण करायला अजून तसा गुरु भेटला नाही. इतके दोष केले, कोणते गुरु भेटणार की तुझे एवढं सगळं दोष काढून टाकणार. तुझा आत्माच. कारण का तू किती दोष केलेत हे तुला माहिती, दुसऱ्याला कशाला शोधायला निघालाय. खड्ड्यात पडलाय तर खड्ड्यात पडलेलं तुझं तुला माहितीये. हाका मारत बसला कोणाला, ते जंगल आहे, ते ऐकायला कोणच नाही तुझं. काय सांगितलं, कोणी सुद्धा माझं इथं ऐकायला, एक शब्द सुद्धा ऐकायला नाही, हे अरण्य रुदन आहे. काय सांगितलं की मोहे भावेन भयात हारो देश. काय म्हटलं, तुझा देश मला आवडत नाही. का आवडत नाही, तर ह्या देशात माझं कोणी सुद्धा दिसत नाही. कुठला देश, शरीर, पुद्गल, आणि माझा इथं मित्र नाही, पुत्र नाही, शत्रू नाही, कलत्र नाही, कोणी सुद्धा ह्याच्यामध्ये माझं कोणीच दिसत नाही. मग मी कसं काय राहणार तुझ्या बरोबर. माझा प्रिय असेल तर हा देश मला आवडेल. मग काय सांगितलं, नगण सुवेश, पण काय आवडतं सांगितलं, हा मोहे भावेन थारो देश म्हटलं, पण पुढे काय आवडतं सांगितलं, नगन सुवेश. म्हणजे भावे म्हणजे मला काय आवडतं, नगन सुवेश. अर्थ समजला का त्यातला. आपण नाही तर गण इकडं करतो, न तिकडं टाकतो, काय अर्थ कर. नगन सुवेश, नग्न वेश मला आवडला.
म्हणजे मी कुठल्या देशात राहणार? स्वतःच्या देशात राहणार. म्हणजे नग्न म्हणजे निर्ग्रंथ. निर्ग्रंथ म्हणजे गाठरहित देश मला आवडला, वेश आवडला. गाठरहित म्हणजे ह्या सर्व विभाच्या गाठी बांधून बांधून कंटाळलंय. आता मला फक्त गाठीने रहित जगता आलं पाहिजे. निर्ग्रंथ म्हणजे मूळचं रूप आहे. मूळचं रूप माझ्यामध्येच आहे, बाहेर कुठं नाही. म्हणून त्याचा शोध मीच घेणार आहे. किती काटे मोडलेत हे मलाच माहिती, किती बाहेरचं आत शिरले ते मलाच माहिती. म्हणून मीच त्याला बाहेर करणार आहे. रोग झालेला पहिल्यांदा डॉक्टरना कळतो की पेशंटला कळतो? डॉक्टरची शोध केव्हा घेणार आहे? रोग झाला तर डॉक्टराचा शोध, आणि रोगच झाला नाही तर डॉक्टरांचा शोध कशाला घेते? मग कोणाला कळतोय? त्यालाच कळतोय. डोकं दुखलेलं डॉक्टरांना कळत नाही. कुणाला कळतंय? पेशंटला कळत. किती वेदना आहेत ह्या पेशंटला कळतात, डॉक्टरला कळत. कशाला पाहिजे तुला डॉक्टर? तू रोग करण्याच्या योग्य जेवढं काही चुकीचं केलंय ते सगळं तुलाच ग्राह्य आहे, तुलाच कळतंय. मग त्या सगळ्या चुकीतून बाहेर कुणाला पडायचंय? तुलाच पडायचंय. डोकं का दुखलं, आज काय केलं, दिवसभर आठवायचं. कुठल्या कुठल्या कारणाने डोकं दुखलं, सकाळपासूनच सगळं लक्षात घ्यायचं. काय म्हणतात, सकाळी जरा गारव्यात फिरलो म्हणून डोकं दुखलं, गार हवा लागली डोक्याला. मग काय झालं? गारव्यात फिरलं म्हणजे काय झालं? पित्त झालं, शीत पित्त. उपाय तुझ्या जवळच आहे. काय खायचं आणि काय खायचं नाही हे कळलं. कशाला डॉक्टर लागतोय? डॉक्टर विचारणार, मग तू सांगणार काय केलं ते, आणि तुला लक्षात नाही आलं तर डॉक्टर काय करणार? घ्या एवढी गोळी जाऊ म्हणणार. म्हणजे आपलं कुठलं लागू पडली तर पडली, नाही पडली तर नाही पडली. मग पोट दुखतंय, काय खाल्लं आज? केळी खाल्ली. अजून काय खाल्लं? तर जड जड वस्तू, पुरणाची पोळी खाल्ली, हरभऱ्याच्या डाळीची, तळलेली भजी, आणि पोट दुखते म्हणतं. मग तुझा गुरु तूच आहेस. तुला कळलंय ना पोट दुखते, डॉक्टरांना नाही कळलं. तू जे सेवन केलेलं आहे ते चुकीचं आहे, आणि त्याला दूर करायला तुझ्याकडेच औषध आहे. मग तसं मिथ्यात्व सेवन केलंय, आणि त्याचं औषध तुझ्या जवळच. आता जेव्हा तुला मिथ्यात्व सेवन केल्यानंतर दुःख, आकुलता, अजून काय काय झालं, त्या सगळ्याच दूर करायला तुझ्याजवळ परम औषध आहे. म्हणजे सम्यक दर्शन हे औषध आहे. ते कोण तुला देणार नाही, ते तुझ्या जवळच आहे. म्हणून आत्माच आत्म्याचा खरा गुरु आहे. फक्त भान कर, हे मिथ्यात्व आहे, हे मी चुकतोय, शरीरातूनच अजून आत्मत्व बुद्धी करतोय, तिथून मला आनंद मिळतोय असं वाटतंय. अजून काय करतोय? लोकमूर्ता करतोय, देवमूर्ता करतोय, गुरुमूर्ता करतोय. ज्या गुरुजवळ भरपूर परिग्रह आहे आणि मिथ्यात्वात रस बसलेले आहे, मूर्ता भरपूर आहे, त्यांना तू गुरु मानायला गेला तर छडालात काय सांगितलं? उपलनाव म्हणजे दगडाच्या नावेप्रमाणे तू शोध घेतला पाहिजे. ते तुला बुडवणारेच भेटले. दगडाच्या नावेत बसल्यावर बुडतोच. म्हणून तुझा आत्माच गुरु आहे. म्हणजे ही दगडाची नाव आहे हे कळलं तर जाणार नाही त्या नावेत बसायला. तसं खरे देव हे पण जाणणं आवश्यक आहे. नाहीतर काय करतो? देवमूर्ता करतो. कुठंतरी त्या दगडाला शेंदूर फासलेला बघून कोणी नमस्कार करताना बघतो, हसतो. हे काय देव आहे का? तू काय केलंस? तू सुद्धा काय केलं? वेगळं काय केलं?
त्यांनी कुठल्या तरी रस्त्यावरच्या दगडाला पाया पडला आणि तू कुठल्या तरी एका मंदिरात जाऊन काय म्हणतो, देवा मला सुखी कर, देवा मला चांगली बुद्धी दे, मग मी तुला एक छत्र चढवी. तू काय केलं वेगळं? म्हणजे त्यांनी तुला देणार आणि तू त्यांना देणार. सौदाच केला की व्यापार केला. म्हणजे देवमूर्ता झाली. बाहेर कोणाला निमित्त पकडून, ते दगड असू देत नाही तर मंदिर असू दे, त्याला फक्त निमित्त केलंस, पण तुझे भाव कोणते राहिले? मिथ्यात्वाचे. ते मिथ्यात्व नाही, ते दगड दगडच आहे, ते मंदिर मंदिरच आहे, ते भगवान भगवानच आहे. ते मिथ्यात्व नाही. तुझ्या परिणतीमध्ये मिथ्यात्व, तुझे विचार चुकीचे आहे. मिथ्यात्व म्हणजे काय? चुकीचे आहे. म्हणजे चूक कोणती आहे? त्याच्यातून स्पर्श रस गंध वर्णमय त्या दगडाला दगड बघत नाही, त्या भगवंतांना ज्ञानमय जीव पाहत नाही, त्यांच्यातली शक्ती ओळखत नाही. म्हणून काय झालं? तुझं मिथ्यात्व झालं. म्हणजे तुझ्या परिणतीमध्ये चूक झाली. म्हणजे काय केलंस? कुंडलपूर हे काय सांगितलं आता? कुंडल पंडित. त्या कुंडल पंडितने चूक लवकर सुधारली. कोणती सुधारली चूक? की मी ब्राह्मणाची पत्नी पळवून आणली, ते मी चूक केली, असं कुठेतरी आत पश्चाताप आहे. पण पुढे काय झाली घटना? तो जेव्हा भावमंडल होता तरी परत मोहित झाला. चित्र नुसतं बघितलं तरी. अजून सीता बघितली नाही. खरे तर ते जुळे बहीण भाऊ झालेले. पण चित्र पाहिलं तर एवढा मोहित झालाय तो भावमंडल की हिच्याशिवाय मी जगू शकत नाही. संस्कार कोणते उद्रेकित झाले? ज्या परस्त्रीला पळवून आणलं त्या परस्त्रीत परत ह्या भावात पण मोहित झाला. म्हणजे परिणाम कोणते राहील आणि कुठं विसर्जन झाले ते परिणाम? तिच्याशिवाय मी एक क्षण सुद्धा जगू शकत नाही, ही त्याची स्टेप आलेली. आणि जेव्हा त्याला जाती स्मरण झालं त्या नगरीत, तो आता तिला हरण करण्यासाठीच निघालाय. रामाची ती पत्नी पण झालीये, तरी सुद्धा तिला मी हरण करणारच, अगदी एवढ्या निश्चयाने तो निघालेला. पण त्या विदग्ध नगरी, जी पूर्वी त्या कुंडलमंडित अवस्थेत ज्या नगरीत राहून भोग घेतलेला होता, ती नगरीच मध्ये आली अयोध्येला जाण्याच्या पूर्वी. आणि त्या नगरीत आला की त्याला जातीस्मरण झालं. काय केलं होतं पूर्वभावात, कसं राहिलं होतं. आणि तिथनं माघारीच फिरला. तो मूर्छितच झाला. तिथल्या त्या नगरीला पाहून आपलं सगळं आठवून मूर्छित झाला तिथे. आणि मग ते बरोबरचे जे आलेले होते त्या सगळ्यांनी त्याला परत आपल्या रत्नपूरला नेलं. म्हणजे विद्याधरांची जी नगरी होती तिकडेच परत त्याला नेलं. पण तो आपल्या वडिलांना, म्हणजे चंद्रगती नावाचा जो त्याने जे सांभाळलेलं होतं, ज्या विद्याधराने त्याला, तर त्याला आपलं सगळं जाती स्मरण झालेलं सगळं सांगतोय. काय काय घडलं, कसं घडलं, मी कोण होतो पूर्वभावात, ही सीता माझी आत्ता बहीण आहे, पूर्वभावात मी तिला हरण केलेलं होतं, ती माझी खरी पत्नी नव्हतीच, परस्त्री होती. सगळं सांगितलं त्याने, अगदी डिटेल जसंच्या तसं त्याला स्मरण झाले ते. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं? ज्या ब्राह्मणाची मी हरण केली तो ब्राह्मण झाला तर ज्योतिषवासी देव. तापसी झाले सांगितलं ना, तो ज्योतिषवासी देव. आणि त्याने काय केलं? त्याने त्याला जन्मताच हरण केलं मारण्यासाठी भामंडल. आणि रस्त्यातच त्याला वाटलं नको मारायला, सोडून द्यावं खाली. मग त्याच्या कानात कुंडल घालून त्याला सोडलं खाली. आणि सोडताना ते सगळे चमचम करत होते कुंडल, अतिशय तेजपुंज. आणि त्यावेळेस एका विद्याधराने पाहिलं ते की आकाशातनं काहीतरी चमकदार पडतंय. आणि त्याने तिचं खाली पडायच्या आधीच त्याला झेललं आणि
हा मुलगा मला चांगला मिळाला म्हणून त्याला सांभाळायला नेलं. त्यामुळे त्याला माहित नाही की सीता ही आपली बहीण आहे. पण जाती स्मरण झाल्यानंतर हे सगळं प्रगट झालंय आणि ते सगळं सांगितल्यानंतर ह्याला वैराग्य व्हायच्याऐवजी ऐकणाऱ्याला वैराग्य झालं. चंद्रगतीला कसला संसार, गुरु आत्माच आहे आपला. म्हणजे आपल्या आत्म्याला जेव्हा अशा प्रकारचे परिणाम होतात त्यावेळेस कोणी त्याला ठेवू शकत नाही. भोगामध्ये, संसारामध्ये एवढी विरक्तता. सगळे त्यांच्या पाठीमागे त्या मुनींच्याकडे आता दीक्षा घ्यायला निघाले. ते मुनी अयोध्या नगरीच्या बाहेरच आहेत आणि तिथं खूप सगळा एवढा मेळावा झालाय की त्यांचा मुनी दीक्षेचा उत्सव सगळेजण साजरा करतात. मुनी दीक्षेचा उत्सव सगळेजण साजरा करतात, पण स्वतःचा उत्सव करायला नको वाटते. म्हणजे स्वतः मुनी व्हायला तेवढी तयारी नाही. म्हणून काय सांगितलं, आत्माच आत्म्याचा गुरु आहे. बघ, आता जर तू ठरवलंस की मला किंचित मात्रही रस नाही त्याच्यामध्ये, जाती स्मरण झाल्यावर काय फरक पडला महामंडल मध्ये? एवढा तर पडला की ती माझी बहीण आहे हे स्वीकार. आता किंचित मात्र उलट एवढी लाज वाटायला लागली त्या परिणामाची की त्याने कसे विचार केले होते, ती मिळाल्याशिवाय मी जगणार नाही. आणि आता तिथंच काय झालं परिणाम, ती माझी बहीण. मग बस एवढाच विचार इकडं वळवायचा. ज्या शरीरात इतकं रमला होता ते परद्रव्य आहे, ते आत्मद्रव्य नाही. ज्या शरीराला आपलं समजून इतकं सजवलं, एवढं खाऊ पिऊ घातलं, त्या शरीरातच आता भेद विज्ञान करायचंय की इथं आत्मीय भाव करून चालणार नाही. हा परकीय भाव आहे. हे सगळं पुद्गलमय आहे. तू फक्त स्वतःला जसं आहे तसं स्वीकार कर. बस, कोणी सुद्धा लागत नाही, कोणी शरण नाही त्याला. म्हणून प्रत्येक समय स्वतःला समजणं अत्यंत आवश्यक आहे. जसं मधु राजाने सुद्धा हेमरथ राजाची चंद्राभा राणी हरण केली. अशा गोष्टी आपण किती पाहतो. चंद्राभा हरण केल्यानंतर चंद्राभाचे विचार काय होते आणि हरण करण्याच्या पूर्वी विचार काय होते. एवढी सीलवती हेमरथ राजाला म्हणजे पतीला सांगते की मला त्या मधु राजासमोर नेऊ नका, इथपर्यंत तिने आपलं सील सांभाळलंय. आणि तो हेमरथ राजा एवढा भोळा आहे, तो म्हणतो तुला एवढं कसं काय भाव होतात असले, तो किती चांगला आहे, माझा मित्र आहे, त्याला किती राण्या तुझ्यापेक्षा सुंदर आहे आणि तुझ्यावर कशाला तो मोही होतोय. इथपर्यंत तिला सांत्वन दिलं तरी सुद्धा ती म्हणते मला त्याची दृष्टी कळते, तो माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहतोय. तरी सुद्धा विजय प्राप्त करून आल्यानंतर आरती ओवाळण्यासाठी त्या चंद्राबालाच हट्टाने समोर घेतले. ती म्हणते मी येणार नाही. आणि तरी सुद्धा काय झालं, शेवटी हट्टाने तिला घेतलं. तर त्याचा परिणाम काय आहे की तो तर आता मंत्र्याला म्हणतो हिला मिळवूनच राहिलं पाहिजे, आता किंचित मात्र मी तुझं काय ऐकणार. मंत्री म्हणतो चला पहिल्यांदा राज्यात, मग सांगतो तुम्हाला काय करायचं. मग कसं तरी तो पोहोचला राज्यात. म्हटलं वसंत उत्सव साजरा करायचा, त्यात सगळ्या जोड्यांना आमंत्रित करायचं, सगळे राजे आणि राणी. मग तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कारस्थान करता येईल सहज, आपल्याच बागेत ते येणार म्हटल्यावर किती तुम्हाला वश करता येईल. मग त्याला ती कला आवडली. त्याने लगेच सगळ्यांना आमंत्रित केलं वसंत उत्सवासाठी या म्हणून. हेमरथ राजाने कुणाला न्यायचं ठरवलं आणि त्यांनी चंद्राबाचं नाव लिहिले. परत त्या दुसऱ्या राणीचं नाही, चंद्राबाला घेऊन या. मग त्याला किती कौतुक वाटलं बघा, तुझ्याविषयी त्याचे भाव किती चांगले आहेत,
आणि तुझ्यासाठीच तो एवढं सगळं करतोय, तरी सुद्धा तुला मात्र वाटते त्याचा संशय, असं परत आणखी हिच्यावरच सगळं उलटवलं ते. तरी सुद्धा ती म्हणते मी वसंत उत्सवला येणार नाही. किती खूप तिने हट्ट केल्या शेवटपर्यंत, पण तिलाच घेऊन ये म्हणून सांगितलंय ना. मग तो इतका मित्र सलग, हे आपला जिवलग, एवढा जिवलग मित्र की त्याचं म्हणणं कधी मोडायचं असं म्हणून तिला घेऊन गेलाय. आणि वसंत उत्सव झाला. प्रत्येक वेळेला ती सांगते, रोज घटना जी घडते ती सांगत असते पतीला, बघा ही चांगली दृष्टी नाही, हे चांगलं घडणार नाही, अजून सुद्धा तुम्ही मधूनच निघाला तरी चालतंय, आपण परत राज्यात जाऊ. तरी सुद्धा ती सांगितलं तरी तिचा कानाडोळाच करतात, तिच्या ऐकण्यात. शेवटी त्याने कशी कला वापरली, सगळ्यांना पाठवून दिलं. शेवट जेव्हा झाला वसंत उत्सवाचा, तेव्हा फक्त ते एक जोडपं शेवटी ठेवले, हेमरथ आणि चंद्राबा. मग त्या मित्राला म्हणतो बोलवून की बघ, खूप दिवस झाले राज्यापासून तू दूर झालायस, ते काही चांगलं वाटत नाही, आपण राज्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं होईल, त्यामुळं मला असं वाटतं की तू पुढे जा आणि तिला इथं सोडून जा. लगेच तुझ्या पाठोपाठच पाठवतो, कारण जे काही आम्ही सगळ्यांना भेट दिले त्यामध्ये चंद्राबाला भेट देण्यासाठी जे दागिने विशेष टाकलेले ते अजून आले नाही. मग ते आले की लगेच पाठवतोच तिला. आणि ती आता 3 वेळा तिने सगळं हे केलंय, सूचना दिली पतीला. पहिल्यांदा आरती ओवाळताना, दुसऱ्यांदा वसंत उत्सवासाठी, आणि तिसऱ्यांदा आता ती म्हणते एवढं तरी करा, आता मला बरोबरच घेऊन जा, अजिबात सोडू नका एकटीला. आणि तो म्हणतो तुला काय एवढी भीती वाटते, तुझ्या बरोबर दासी आहे ना. एवढं करून शेवटी तो तिला ठेवूनच जातो. आणि त्या दिवशी अजून इकडं पाठ फिरवली की लगेच इकडं सुरू झालं त्याचं कारस्थान. त्याने लगेच काय केलं, दासीतर्फे तिला बोलवलं. दासी आणि ती मिळून गेली. तिच्याही लक्षात आलं नाही की आपल्या बरोबर दासी आहे, आता काही होणार नाही. पण तो राजाच ना शेवटी, तो दासीला म्हणतो जा आता तुझं काम संपलंय. तिला एकटीला आपल्याच महालात घेतलं आणि झालं. परत ती सुद्धा इतकी म्हणजे त्यावेळेस तिने जेवढा प्रतिकार केला असेल तेवढा केला, पण परत इतकी रमली की पुन्हा हेमरथ राजाकडे जायचं सुद्धा म्हटली नाही. मग ह्याला तर आता हेमरथाला वेड लागले, कसं काय असं झालं म्हणून. पण आता त्याची कोण दखल घेते. पण कशासाठी सांगतोय हे दृष्टांत लक्षात घेण्यासारखं आहे की एक दिवस अशी घटना घडली आहे की कोणीतरी येऊन राजाला एक सांगते की परस्त्री हरण केल्यानंतर त्याचा म्हणजे त्या अपराधाला शिक्षा काय द्यायची. एक मनुष्याने परस्त्री हरण केले, तो अपराधी पकडला गेलाय, काय शिक्षा द्यायची. राजाने लगेच ताडकन उत्तर काय दिलंय, फाशीची शिक्षा त्याला. आणि ती लगेच मध्ये येऊन अडवते. ती काय म्हणते, चंद्राबा ही शिक्षा फक्त त्याच्या एकट्यासाठी आहे की राजासाठी पण आहे. तुम्ही सुद्धा माझं परस्त्री म्हणून हरण केलेलं आहे, ही शिक्षा तुम्हाला पहिली लागू. मग तेव्हा त्याचे डोळे उघडतात. तिचं त्याला खूप पश्चाताप झालेला आहे अंतरंगामध्ये, आपण केलेलं खूप चुकीचं आहे. आत्माच आपला गुरु आहे. एवढा पश्चाताप झालाय की परत कधी असं करणार नाही. हे अंतरंगातले परिणाम कोणाला कळणार आहे. समजून घेण्यासारखं हे उदाहरण की कोणालाही हे परिणाम कळले नाहीत की तो इतका अलिप्त झालेला आहे की त्या चंद्राबाला सुद्धा ग्रहण झालेलं नाही. आणि चंद्राबा तर पूर्वीसारखंच हा माझ्यामध्ये आसक्त आहे असं समजते. आणि तिचे भाव कधीच विरक्त झाले नाहीत. ती जरी वाक्य तशी बोलली तरी तिचे विरक्तीचे भाव नाही, तिचे भाव तसेच राहिलेले आहेत आणि तो मात्र सुधारलेला आहे. म्हणूनच तो कोण झाला, मोक्षगामी प्रत्यू. आणि ही कोण झाली, काय तिचं नाव,
कनकमाला, म्हणजे ती प्रद्युम्न ह्याच्यासारखंच भामंडळ सारखंच जन्मताच हरण केला गेलेला वैराकडून, म्हणजे हाच हेमरथ त्याचा वैरी झालेला, त्याच्याकडनं हरण केला गेलेला हा प्रद्युम्न तोही विद्याधराकडे वाढतोय. आणि ती म्हणजे हीच चंद्राभाचा जीव, तिला ती पालन करणारी माता, तो चंद्राभाचा जीव आहे. पण ती लहानपणापासून काय करते विचार, की हा माझा पती होईल, ह्या विचाराने त्याला ती सांभाळते. आणि तो बरोबर 16 वर्षाचा झाला की त्याच्याकडे तिने हे भाव प्रगट केले आणि तो लगेच कानावर हात ठेवतो. तू माता असा विचार कशी करतेस? एक क्षण सुद्धा तो तिथं थांबला नाही. आणि त्याच वेळेस नारद आलेला असतो, त्यांनी सगळी घटना सांगितली की तुझे आई वडील हे नाहीत म्हणून, तर ते रुक्मिणी आणि कृष्ण हे तुझे आई वडील आहे. मग त्याला तिकडं ते नेतात, म्हणजे संपतो तिथं, संपर्क संपतो त्यांचा. फक्त ह्याच्यातनं घटना काय समजून घ्यायची आहे, प्रद्युम्न सुधारला म्हणजे तो मधूचा जीव, आणि ही मात्र अशा स्थितीमध्ये अजूनही काम कर. म्हणजे व्यभिचाराचं स्वरूप कसं तिथं प्रगट झालं की तिच्यातनं ते विचार सुटले नाही, म्हणून ती व्यभिचार करण्यामध्ये आता घाबरत नाही. म्हणून याच्यातनं लक्षात घ्यायचंय की ती किती प्रतिकार करणारी चंद्रवान, तिची कुठली लेवल झाली, आणि एका भवात नसून तर दुसऱ्या भवात पण अशी स्थिती झाली. म्हणून आम्हाला ज्या समयात चूक झाली त्या समयातच लगेच इच्छामी दुक्कडम करून त्याच्यातनं बाहेर पडायचे. आणि हे तुझं तुलाच ग्रहण होणार आहे, दुसरं कोणालाही ग्रहण होणार. म्हणून मी काय चूक केली तर मला ह्याचं प्रतिक्रमण आत्ताच ह्या क्षणी असं करून काय करायचं आहे की जन्म मरणासारखं दुसरं कुठलं दुःख नाही, आणि त्या चुकीत मी अडकलंय ह्याचं भान आता मला करायचं. जेवढं भान करेल मी अजन्मा अमर स्वरूप आहे, तेवढे त्याचे भाव इतके लवकर संपणार आणि तो मोक्षाला. म्हणजे तू जेवढे परिणाम व्यवस्थित एवढे दृढ करशील तेवढं तू निकट मोक्ष आहे, म्हणजे निकट भव्य म्हणतो त्यात. आणि जेवढा अजून तुला विलासात रमायचे भाव आहेत, अजून तुला घाई नाहीये, तेवढं तू दुर्भव्य होशील, म्हणजे मोक्षाला जायला वेळ लावशील. तुझा पुरुषार्थ कसा आहे तुझं तू ठरव. संघ एकच आहे आणि त्या संघात अनेक भव्य जीव साधना करतात, पण प्रत्येकाचे परिणाम वेगवेगळे. कोण लवकर मोक्षाला जाते, कोण उशिरा जाते, कोण स्वर्गात जाते, कुणाची काय दुर्दशा चालली आहे, हे प्रत्येकाच्या आपापल्या परिणामानुसार चालले. कोण परिशहातच अडकलाय तर कोण परिशह जय करत. परिशहात अडकलेला तो मेघकुमार सर्वांना माहिती. त्याला कुठला परिशह झाला? शय्या परिशह. शय्या परिशह म्हणजे जमिनीवर झोपायला लागलाय, दारातच जागा मिळाली आहे, आणि आता संघ एवढा मोठा आहे, कोणी म्हणजे आचार्यांचं लक्ष पुरत नाही कुठं. जसं आपण पाहतो आई वडिलांना खूप मुलं असतील तर कोणाला कसं सांभाळायचं हे काही लक्ष पुरत नाही प्रत्येकाकडे. शेवटी प्रत्येक जण आपापल्या उपादानानेच जगत असत. तसंच संघात पण मग ते मनात काय येते, ह्यांच्या सारखं ह्यांच्या लाता खायला मी इथं दीक्षा घेतली, येता जाता सगळ्यांच्या लाता लागतात, आणि ते पाहून मनामध्ये क्लेश होत आहे. किती मला गादीवर वगैरे झोपायला मिळत होतं, किती सुंदर झोप येत होती, आता इथं तर उंच सखल जागा आहे, खडबडीत आहे, शिवाय परत सगळ्यांचे पाय लागतात. त्यापेक्षा घरी गेलेलं बरं. किती असे परिणाम
महाव्रत होऊन सुद्धा असे परिणाम त्याने केले. कोण? आणि हे परिणाम करताना कोणाला सांगून केलेत? स्वतःच केले. स्वतःच्या पुरुषार्थाने झालाय विभाव, स्वतःच्या पुरुषार्थाने संपणार. दुसरं कोणच तिथं मदत करणार नसणार. असे परिणाम ह्यांना झाले असतील असं कोणालाच कळलं नाही. म्हणून आपले भाव न बिघडू देणे हे सर्वात महत्वाचं. किती पण प्रतिकूलता असू देत, परिणाम चांगले ठेवले तर स्वतःसाठी हितकारक झालं. आणि आपले परिणाम बिघडले तर स्वतःसाठीच अहितकारक झाले. फक्त तो क्षण आहे, उदय, क्षणिक उदय, तोही संपून जाणार आहे, तो काही राहणार नाही. पण तेवढा धीर नाही. आणि शिवाय त्याला दृढता, बल पाहिजे की हे सर्व माझ्यापासून भिन्न आहे. मग कशाला तो असे विकल्प कर. पण तेवढी दृढता नाही. मग त्याचं कारण काय? आत्ता शय्या परिशय होण्याचं कारण पूर्वभावात कुठेतरी चूक केली. मग तो हत्ती होता, हा मेघ कुमार जो होता तो हत्ती होता पूर्वभावात. आणि दावानं लग्नी लागल्यानंतर सगळ्या पशूंचा हा मोरक्या होता, पुढारी. त्याने अशा एका छोट्याशा जागेत सर्व पशूंना इतकं अभयदान दिलं होतं की तिथं आग पोचणार नाही आणि कुठले पशु जळणार नाही, मरणार नाही. अशा ठिकाणी तो हत्ती आपल्या पायाला खास सुटली म्हणून वर केला पाय. आणि जागा एक थोडी सुद्धा पाऊलभर सुद्धा नव्हती कुठं, तर सगळे पशु खचाखच भरले होते. आणि एक सश्याचं पिल्लू शेवटी राहिलेलं इतकं कावरं बावरं झालं की आता मला जागा नाही म्हणून. पण त्या हत्तीचा पाय वर झालेला बघितलं की पटकन त्याच्या पायाखाली जाऊन बसले. आणि आता त्याला पाय सोडता येईना खाली. कारण का तर सोडलं तर हा मरेल. पण अग्नीचं आयुष्य जास्तीत जास्त 3 दिवस. नंतर अग्नी आपोआप विझून गेली. 3 दिवस पर्यंत त्याचा पाय तो आखडला गेलेला, शिरा सगळ्या. आणि सगळे पशु निघून गेले अग्नी शांत झाल्यावर. आणि त्याने आपला पाय असा खाली सोडला, तो खालीच आपटला, कारण शिरा आखडलेला. मग कर्तृभावाने केलं ना, त्याचं मरण झालं. पण शुभ भाव जरी झाले तर शुद्धोपयोग नाही, सम्यक दर्शनपूर्वक झालं नाही. दुसऱ्या जीवाला जीवदान दिलं म्हणून कोण कुणाचं काही परिणमन करत नाही, ज्याच्या त्याच्या योग्यतेने होतं. एवढं जर समजलं असतं तर चर्या परिशह झाला नसता. चर्या परिशहाचं फळ काय झालं? इकडं शय्या परिशह झाला. शुभ भावाचं फळ मिळालं, राजकुमार झाला. पण पुढं मुनी झाल्यावर ही दुर्दशा. म्हणजे आता आपण त्याने हत्ती अवस्थेत केलेलं हे त्याला मुनी अवस्थेत उदयाला आलं. आणि आता आपण गृहस्थ अवस्थेत केलेलं आपल्याला केव्हा उदयाला येणार? केव्हा पण येऊ शकेल. साधना करताना सुद्धा येऊ शकेल, मुनी झाल्यावर पण येऊ शकेल. म्हणून आम्हाला आत्ता सुधारायचे, नंतर नाही. आत्ताच काय विचार करायचा आहे? मी आता गृहस्थ आहे म्हणणार. कोड कौतुक करू नकोस, स्वतःच पाम पाळू नकोस. किती तुला शरीरापासून भिन्नत्वाची भावना करता येईल तेवढं तू कर. हे शरीर एक ना एक दिवस निघूनच जाणार आहे, तुझ्याजवळ राहणारच नाही. स्पर्शरस गंध वर्णमय आहे. साधं एकाने दुसऱ्याचा पक्ष घेतला तर म्हणतो काय एवढं त्याचं कौतुक करतोय, काय त्याचे एवढे लाड करतोय. मग तू शरीराचे एवढे का लाड करतोय? त्याचं तिकडं बघण्यापेक्षा तू शरीराचे का लाड कर, म्हणून तुला दुसऱ्या शरीरात जावं लागतं. हे शरीर त्याच्यापेक्षाही परक आहे. हे जर समजलं तर म्हणजे तो तर अजून परस्परोपग्रह जीवाना म्हणून एक जीव दुसऱ्या जीवाची दखल घेतोय. आपल्या निमित्त त्याला दुखवायला नको, त्रास व्हायला नको, एवढेच भाव त्याचे. पण शरीराला एकत्व बुद्धीने आपल्याजवळ ठेवून घेतलं, ही केवढी चूक केली. ह्या चुकीला परिमार्जन करत नाही तू. जे सतत ह्या चुकावर चुका करत राहतो आणि पुन्हा म्हणतो की माझं काही चुकलं नाही, बरोबर असताना असं कसं मला उदय आला.
असं होतच नाही. आपलं चुकलं नाही उदय चुकी झाला असं कधी होईल का? होणार नाही. शरीराविषयी ममत्व भाव नाही, शरीरात जाऊन बसला असं कधी होईल का? शरीर हा सुद्धा एक परिग्रह आहे. सांगितलं परिग्रह तर मूर्छाशिवाय म्हणजे ममत्व भावाशिवाय प्राप्त होत नाही. मग तो परिग्रह दुसरा शरीराचा परिग्रह मूर्छेशिवाय प्राप्त झाला नाही. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याचं कारण ममत्वच भाव आहे. मग तिथं भेदविज्ञानी म्हणतो आता सम्यदृष्टी झाला तरी सुद्धा अजून तो स्वर्गात जाणार, मग तो मनुष्य होणार आणि मग मुनी होऊन मोक्षाला जाणार. मग त्याला सुद्धा 2 शरीर मिळाले की नाही? एक स्वर्गातलं आणि एक मनुष्याचं. मग त्याला कुठं मोह आहे तरी सुद्धा त्याला शरीरात जावं लागलं की नाही? तर त्याला काय म्हटलं की भिंगरीला जर आपण बोट लावून वेग जितक्या रेटा देऊन वेग देतो त्याला आणि परत ते बोट सोडतो, मग ती भिंगरी कुठपर्यंत हलते? जेवढा रेटा दिला होता तोपर्यंत त्याला तितका वेग तीव्र मिळालेला असतो, तोपर्यंत त्या बोट नसलं तरी हालत राहते. तसं आता ह्या जीवाचे भाव नाहीत शरीराविषयी सम्यदृष्टीचे, पण जेवढ्या रेट्याने त्यांनी काय केलेलं होतं पूर्व अवस्थेत म्हणजे सम्यदर्शन होण्याच्या पूर्वी जेवढे त्याने निषेध बांधलेले होते त्याचं फळ असं आहे की 1 भव 2 भव 3 भव 4 भव काय असतील तेवढे भव तो भोगतो म्हणजे तेवढ्या शरीरात जातो आणि मग मुक्त होतो. एवढंच काय, पण काय सांगितलं सम्यदृष्टीचं अनंत संसार थांबला पण अर्धपुद्गल परावर्तन एवढा तर राहिला. म्हणजे जास्तीत जास्त एवढं तर फिरणार असं सांगितलं. मग अर्धपुद्गल सुद्धा केवढं मोठं झालं. फक्त अनंत संसाराच्या तुलनेत त्याचं अभिनंदन केलं. एकदा सम्यदर्शन झाल्यावर पुन्हा मिथ्यात्वात गेलेला लवकर सम्यदर्शनाला प्राप्त होत नाही, म्हणून त्याची ही दुर्दशा. म्हणून सम्यदृष्टी झाला म्हणून लगेच त्याचे सगळे शरीर संपले, भाव संपले असं पण होत नाही. शेवटी त्याने आपले जसे परिणाम केले त्यानुसार हे कार्य होतंय. म्हणून मला माझा पुरुषार्थ एवढा उत्कृष्ट आणि तीव्र व्हायला पाहिजे की जेणेकरून मला त्यासाठी दुसऱ्या कोणाची आवश्यकता नाही. फक्त परिणाम कसे करतो ह्याला महत्व आहे. आपण 2-4 मिळून कुठेतरी गेलोय, पाऊस पडलाय आणि चिखल पण झालाय आणि त्या चिखलात रुतलंय. मग त्या चिखलात रुतणारे 2-4 जे आहेत तर प्रत्येकाचे भाव वेगवेगळे. एकाला काय वाटतंय खूप वैताग आला आपण उगाच निघालो म्हणून आर्त रौद्र ध्यान करतोय. दुसरा काय म्हणतो असू दे चिखल सुद्धा आपल्यापासून वेगळाच आहे. तिसरा काय म्हणतो हे सुद्धा पुद्गल आहे, त्याच्यात कशाला आपण इष्ट अनिष्ट बुद्धी करायची. म्हणजे प्रत्येकाचे भाव वेगवेगळे जसे असतील त्याप्रमाणे त्यांचा पुरुषार्थ परिणामानुसार हा चाललेला आहे. म्हणून काय आहे की कुठलीही घटना प्रतिकूल सगळ्यांनाच भेटली चौघाला, पण चौघाचे परिणाम वेगवेगळे झाले. मग तसं आपल्याला अनुकूल घटनेमध्ये सुद्धा कसे भाव होतात फुरळून जात नाही आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा दुःखी होत नाही. सर्व अवस्थेमध्ये समान राहण्याची बुद्धी झाली तर आपलं खरं हित होणार आहे, कारण त्याच्यातनं आपण लवकर बाहेर पडतो, अन्यथा अडकून पडतो.